नागपूर शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षेला आव्हान दिलं आहे। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील राम कुलर चौक परिसरात असलेल्या श्रद्धा फरसान दुकानात अज्ञात आरोपीने घुसखोरी करत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या राम कुलर चौक परिसरात असलेल्या श्रद्धा फरसान या दुकानात अज्ञात आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। हे दुकान रोहित कश्यप यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे। अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला आणि दुकानातील रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे ज्या परिसरात ही घटना घडली त्या ठिकाणचे आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे तसेच स्ट्रीट लाईट देखील बंद असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। मात्र दुकानाच्या आत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची संपूर्ण घटना कैद झाली असून या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केलाय। तसेच या घटनेचा पुढील तपास त्यांनी सुरू केलाय। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागपूरमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। या प्रकरणात पोलीस लवकरच आरोपीला अटक करतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।